नमस्कार, मी अलका दुपकर. विचारा नेत्यांना या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव. भास्करजी, स्वागत आहे IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये. अपेक्षा करतो की राष्ट्रवादीबद्दल अनेक वादग्रस्त प्रश्न देखील येतील. या सगळ्याची मनमोकळी उत्तरं तुम्ही द्याल. पुन्हा एकदा प्रेक्षकांना आठवण करून देतो, तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारण्यासाठी आणि त्यांचं उत्तर ऐकण्यासाठी एक कॉल करा. आमचा नंबर लिहून घ्या, 022-668-99263 या क्रमांकावर फोन करा आणि विचारा प्रश्न भास्कर जाधव यांना. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आले आहेत. खरं तर लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असताना ज्या प्रदेशातून तुम्ही आलाय म्हणजे कोकणात, एक सुंदोपसुंदी आघाडीमध्ये माजलेली दिसते. तिथूनच सुरुवात करूया चर्चेला. एकीकडे तटकरे आहेत आणि दुसरीकडे निलेश राणे आहेत. दोघांच्याही प्रचारामध्ये भास्कर जाधव कुठे आक्रमक दिसत नाहीयेत अजून. असं आहे की दुपकर मॅडम, मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे आणि आपल्याकडे राज्यामध्ये 3 टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत. 10 एप्रिलला काही निवडणुका होणार आहेत, त्या विदर्भातल्या होतील. बरोबर. 17 एप्रिलला निवडणुका होतील आणि 24 एप्रिलला निवडणुका होतील. त्यामुळे आम्ही जे आता पहिल्यांदा जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन जे केलेले आहे ते 10 तारखेच्या निवडणुकांसंदर्भात केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या 21 जागांवर निवडणुका लढवणार आहे त्या 21च्या 21 जागांचा माझा दौरा पूर्ण झालेला आहे. यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं कोणतंही अंतर ठेवायचं नाही आणि म्हणून काही काँग्रेस पक्षाच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मी स्वतः जाऊन आलोय. आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये 3 तारखेलाच रायगड लोकसभा मतदारसंघामध्येच माझा विधानसभा मतदारसंघ जो गुहागर आहे तो येतो. तिथे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची सभा होणार आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा कोकणामध्ये या मतदारसंघामध्ये माझ्या प्रचाराच्या फैरी झाडायला सुरुवात होईल. खाली निलेश राणेंचा प्रचार करणार आहात? जरूर. त्यांनी जर काँग्रेस पक्षाचे उमेदवार किंवा त्यांचे नेते ज्या ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हाला प्रचाराला बोलवतील त्या त्या मतदारसंघामध्ये आमच्या जर काही तारखा ऍडजस्ट झाल्या तर आम्ही निश्चितपणे जाणार. पण अजूनपर्यंत तुम्हाला बोलावलं नाहीये की म्हणजे नेमकं काय झालंय? कारण याचा जो इतिहास आहे तो तुम्हालाही माहिती आहे भास्कर जाधव. चिपळूणमध्ये तुमचं कार्यालय फोडलं होतं आणि त्यावेळी तुम्ही किती आक्रमक संतप्त विधानं केलेली होती. आणि जे निलेश राणे आता रिंगणात आहेत तर त्यांचा प्रचार तुम्ही करणार. हे सगळा जो वाद होता जुना, ज्यावेळी तुमची विधानं आम्ही ऐकलेली होती ती विधानं तुम्हालाही आठवत असतील. हा वाद मिटलाय असं समजायचं महाराष्ट्राने? नाही, त्यावेळेला विधानांना सुरुवात खरी तर नारायणराव राणे आणि निलेश राणेंनी केली. बरेच दिवस मी वाट पाहिली की त्यांची विधानं थांबतील, आरोप थांबतील, टीका थांबेल आणि मग मी तोंड उघडलं. पण त्याच्यानंतर जी वादावादी झाली त्याच्यानंतर तो विषयावर पूर्णपणे पडदा पडला. त्याच्यानंतर मी कोणते काही विधान केलं नाही. परंतु खासदार निलेश राणे हे 2-4 महिन्यापूर्वीपर्यंत ते विधानं करत होते. पण आता तो विषय आमच्या दृष्टीने पूर्णपणे संपलेला आहे. कारण आमच्या समोर आघाडीची एक जागा निवडून येणं महत्वाचं आहे. तुम्ही सांगताय, आपण ही चर्चा सुरू ठेवूया. पण सिंधुदुर्गातून एक प्रश्न देखील आलेला आहे, तो देखील आपण ऐकणार आहोत. पण त्याआधी मला सांगा की तुम्ही सांगताय हे सगळं 2-3 महिन्यापूर्वी या सगळ्या वादावर पडदा पडलेला आहे. आता सगळं आलबेल आहे आघाडीमध्ये कोकणात? संपूर्ण राज्यामध्येच आलबेल आहे. मागच्या सगळ्या पूर्वीच्या सगळ्या जर निवडणुका आपण जर पाहिल्या तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काहीतरी मतमतांतर असायची, थोडाफार समज गैरसमज असायचा. पण या वेळेला दोन्ही पक्षाचे नेते आणि प्रमुख पदाधिकारी हे अत्यंत एकजीवपणे महाराष्ट्रामध्ये काम करतायत. त्याला कोकण सुद्धा अपवाद नाहीये. ठीक आहे, आपण सिंधुदुर्गमधून एक प्रश्न आलेला आहे तो देखील ऐकूया. सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तिथे उदय सामंत गेलेले होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ऐकूया सिंधुदुर्गमधून जो रेकॉर्डेड प्रश्न पाठवलेला आहे भास्कर जाधव यांच्यासाठी, तो नेमका काय आहे? सिंधुदुर्गामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी आम्ही आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अथक प्रयत्न करत असतात. आणि ज्यावेळी काँग्रेसला निवडणुकांमध्ये मदत करायची असते त्यावेळी आम्ही निर्भयपणे आणि तो वरिष्ठांचा आदेश म्हणून आम्ही त्यांनी मदत करत असतो. आणि इलेक्शन संपली की पालकमंत्री नारायण राणे म्हणतात की राष्ट्रवादी औषधालय शिल्लक ठेवणार नाही. अशातच आमचे संपर्क मंत्र्यांनी विधान केलेलं आहे की जर तुम्ही आघाडीचा धर्म नाही पाळला तर तुम्हा सर्वांना खड्यासारखं बाजूला ठेवण्यात येईल. तर साहेब, तुम्हाला एक प्रश्न आहे की अशा वेळी पक्ष वाढवत असताना सुद्धा
आम्हाला जर खड्यासारखं बाजूला टाकण्याचं विधान जर संपर्क मंत्री आमचेच नेते करत असतील तर तुम्हीच सांगा आम्ही या जिल्ह्यामध्ये काम कसं करायचं. संजय भोगटे तुमचेच कार्यकर्ते प्रश्न विचारतायत भास्करजी. संजय, तुम्ही नेहमी एकत्रितपणे काम केलेलं आहे. तुमची सर्वांची कामाची पद्धत, तुमच्या तिथल्या अडचणी आणि व्यथा या मला पूर्णपणे माहिती आहेत आणि म्हणून तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या म्हणजे तुम्हाला काही खड्यासारखं बाजूला फेकलं जाईल अशा पद्धतीची काही समज करून घेण्याचं काही कारण नाही. उदय सामंत यांनी तसं वक्तव्य केलं त्यामुळे तुमचे कार्यकर्ते देखील आता नाराज झालेले आहेत. मी तसं वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा वाचलेल्या आहेत. आजच या संदर्भामध्ये मी तात्काळ सिंधुदुर्गमध्ये एक निरीक्षक पाठवलेला आहे प्रांताध्यक्ष या नात्यानं आणि त्या ठिकाणी तिथल्या कार्यकर्ते आमचे दूर जाणार नाहीत याचीही मला काळजी घ्यावी लागेल आणि आघाडीमध्ये समन्वय कसा राखायचा या संदर्भातली सुद्धा मला काहीतरी उपाययोजना करावी लागेल. याकरता म्हणून मी एक निरीक्षक तात्काळ नेमलेला आहे. पण हे सगळी उपाययोजना होईल असा विश्वास वाटतोय कारण इतकं आपण म्हणूया बिनसलेलं आहे तिथे राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं. नाही तर कसं आहे की निवडणुकीमध्ये हीच एक वेळ असते किंवा हीच एक अशी जागा असते की ज्या ठिकाणी दुरावलेली मनं आणि दुखावलेली मनं जोडण्याचं काम करण्याची हीच एक वेळ असते. बरं, बघूया आपण ही दुरावलेली आणि दुखावलेली मनं जोडली जात आहेत का. पुण्याला जाऊया. किशोर पायगुडे भास्कर जाधव यांना प्रश्न विचारतायत. पहिला, किशोर तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. मॅडम, तुम्ही तिकडची जशी परिस्थिती सांगता तशीच ह्या पुण्याची परिस्थिती आहे. राष्ट्रवादीचे नेते किंवा नेते जरी प्रचाराला विश्वजित कदमांचे दिसत असतील तरी ते कार्यकर्ते खालच्या पातळीवरती तर पूर्णपणे पायगुड्यांचं काम करताना दिसत आहेत. भास्करजी, असं आहे की 2 दिवसापूर्वी म्हणजे 26 तारखेला आम्ही 4 उमेदवारांचा एकत्रितपणे पुणे जिल्ह्यातला फॉर्म भरला. त्याच्यानंतर आम्ही एक जाहीर सभा घेतली. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेब होते, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण होते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते, काँग्रेसचे प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचा प्रांताध्यक्ष म्हणून मी स्वतः आणि सगळी नेते मंडळी होती. आम्ही प्रत्येक ठिकाणी विशेष करून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रांताध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला पर्सनल फोन करून विचारलेलं आहे की माझ्या पक्षाचे कोणते सहकारी तुमचं काम करतात की न करतात त्याची माहिती आपण मला द्या. तशाच पद्धतीने विश्वजित कदमांशी मी स्वतः बोललो. त्यांनी मला सांगितलं की अशा पद्धतीनं कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते वेगळं काम किंवा विरोधी पक्षाचा उमेदवाराचं काम करत नाहीयेत हे मला स्वतः विश्वजित कदमांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नाराजी नाही म्हणताय. शिरपूरला जाऊया. राजेश मारवाडी यांचा फोन आलेला आहे. राजेश, तुमचा टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे मॅडम. बोला. की एकीकडे सर्व पक्ष अपराधीकरणाला थारा देऊन राजकारणात करत असताना पद्मसिंग पाटील सारख्या तुरुंगवास भोगलेल्या नेत्याला हे तिकीट देतात. यांच्याकडे पर्याय उपलब्ध नाहीत का? आणि दुसरं असं की विजय गावित ते राष्ट्रवादीमध्ये असताना ते भ्रष्टाचारी नाहीत असं ते पक्ष सोडल्यानंतर त्यांच्याकडे भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांच्याकडे चौकशीचा साहस मिळायला लागला तर हे दुहेरी भूमिकेबद्दल काय म्हणावं राष्ट्रवादीच्या? अगदी राजेश, तुम्ही दोन्ही महत्त्वाचे प्रश्न विचारलेत. आपण वेळ देऊया भास्कर जाधव यांना उत्तर द्यायची. असं आहे की आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत. आरोप होतात, टीका होतात, तक्रारी होतात. जे कोणी आरोप करतात, टीका करतात, तक्रारी करतात त्यांना चौकशी करण्याचे अधिकार नाहीत. चौकशी करणारी यंत्रणा दुसरी असते. जी चौकशी करणारी यंत्रणा असते त्यांना शिक्षा सुनावण्याची किंवा निर्णय देण्याची आपल्या कायद्यामध्ये तरतूद हे सगळं खरं आहे पण पद्मसिंह पाटलांऐवजी उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी पुढे पर्याय नाहीये का दुसरं? असं आहे की आम्ही यावेळेला उमेदवार जे निवडले ते 1 नाही 5-5, 10-10 बैठका तिथल्या स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, समाजातले वेगवेगळे जे प्रतिष्ठित नागरिक असतील त्यांना आम्ही बोलावून घेतलं आणि प्रत्येक उमेदवार हा जवळजवळ आम्ही लोकांच्या मान्यतेने निवडलेला आहे आणि त्या सर्वांनी मिळून एकमुखानं उस्मानाबादमध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटलांचंच नाव त्या ठिकाणी दिलं आणि म्हणून दुसरे उमेदवार जरी होते तरी लोकभावनेचा आदर म्हणून पद्मसिंह पाटलांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. तुमचं मत आहे की हे योग्य उमेदवार आहेत असं? ज्या काही आरोप असतील, टीका असतील त्याचे ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ते काम सुरू आहे किंवा न्यायालयीन व्यवस्थेचा तो भाग आहे. पण लोकांच्या हिताच्या दृष्टीनं आणि सातत्याने गेले 30-40 वर्ष लोकांमध्ये काम करण्याची पद्मसिंह पाटलांची जी कार्यपद्धती आहे ती कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे त्यांची उमेदवारी योग्य आहे. तुमचं सर्टिफिकेट कायम आहे. गावितांच्या प्रश्नाकडे येऊया पण त्याआधी पुण्याहून मोहन मदगल यांचा प्रश्न आलाय. मोहन, तुमचा प्रश्न विचारा.
मॅडम मला हे प्रश्न विचारायचं होतं की माड्यामध्ये जे आता नाही का विजयसिंह मोहिते पाटील आणि प्रतापसिंह मोहिते पाटील हे जे दोघंही भाऊ भाऊ थांबलेले आहेत, असं वाटत नाही का की बाबा इथं माड्यामध्ये त्यांना खूप जास्त नाही का मेहनत घ्यावं लागणार आहे ऍज कम्पेअर टू पुण्यापेक्षा? अगदी बरोबर. बंडखोरीचं संकट नाहीये का? जरूर आहे. याचं कारण असं आहे की विजयसिंह मोहिते पाटील आणि प्रतापसिंह मोहिते पाटील हे सख्खे भाऊ आहेत आणि एकाच घरातले ज्या वेळेला दोन उमेदवार उभे राहतात त्यावेळेला तिथला जो माळशिरस तालुका जो आहे त्याच्यामध्ये काही अंशी मतांची विभागणी होईल हे नाकारायचं काही कारण नाही. पण तरी सुद्धा विजयसिंह मोहिते पाटलांचा काम कार्याचा अनुभव आणि त्यांच्या पाठीमागे असलेली आम्हा सर्वांची ताकद हे पाहता आम्हाला ती निवडणूक सहज सोपी आहे, अवघड नाही, पण मेहनत करावी लागेल. पण ही गोष्ट खरी आहे. प्रतापसिंहची समजूत घालावी असं नाही वाटत? असं आहे की गोपीनाथराव मुंडे ज्याच्या पाठीमागे असतात तिथे घराघरामध्ये भांडणं असतातच. त्यामुळं प्रतापसिंह पाटलांच्या पाठीमागे पूर्वी सुद्धा गोपीनाथराव मुंडे होते आणि आता सुद्धा ते आतून बाहेरून असावेत अशी एक माहिती आहे. त्यामुळं त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करून देखील ते ऐकतील असं वाटत नाही. पनवेलचा प्रश्न आलेला आहे वसीम पटेल यांचा. वसीम, तुमचा टीव्हीचा आवाज बंद ठेवून प्रश्न विचारा. जाधव साहेब, बोला. मावळ मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघ आहेत, त्यामध्ये आपला राहुल नार्वेकर समोर एक माननीय आपला जे जगताप निवडणूक लढत आहे. तुम्हाला काय वाटतं ते आपल्या जिंकण्याची शक्यता किती आहे? ते तुम्ही नेते होते जगताप, लक्ष्मी जगताप, त्यांनी एनसीबी करून त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी निवडून लढत ठरवलं शेगावच्या तिकिटावर. बरोबर आहे वसीमजी, तुमचा आवाज थोडा नीट पोहोचत नाही, पण प्रश्न कळलाय. मावळ बद्दल विचारतायत राहुल नार्वेकर आणि तुमचेच एकेकाळचे सहकारी लक्ष्मण जगताप समोरासमोर ठाकले आहेत. मी हे नाकारणार नाही की आम्ही 6 महिन्यापूर्वीच लक्ष्मणराव जगतापांची मावळमधून उमेदवारी जाहीर केली होती. तशा प्रकारचा त्यांना सिग्नल दिला होता आणि त्यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली होती. पक्षाचे सगळे लोक त्यांच्याबरोबर काम करत होते. पण ऐनवेळी लक्ष्मणराव जगतापांनी का अशा पद्धतीनं पक्षाला फसवलं हे मला सांगता येत नाही. पण आज राहुल नार्वेकर हे निवडणूक लढवत आहेत, उच्च शिक्षित आहेत, उरणमध्ये मोठ्या प्रमाणात काम आहे, आयात केलेले आहेत. त्याचंही उत्तर देतो थोड्या वेळानं आयातीचं, आणि म्हणून नार्वेकर आहेत. पण मी कालच त्या ठिकाणी पनवेलला सभेला होतो, मी तळोजाला होतो, मी अन्य 4 ठिकाणी होतो. ज्या वेळेला लक्ष्मणराव जगतापांचं खरं रूप मी लोकांसमोर अक्षरशः पुराव्यानिशी उभं केलं तेव्हा जनतेमध्ये ही भावना आहे की विश्वासघाताला क्षमा नाही. त्यामुळे लोक राहुल नार्वेकरांनाच निवडून देतील. पैठणहून पुढचा फोन येतोय विलास लिपाने यांचा. विलास, तुमचा प्रश्न विचारा. सर, मला विचारायचं आहे मॅडम का त्यांच्याकडे नवीन युवकांसाठी योजना आहे का? ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि त्यांसाठी नवीन योजनेसाठी आणि शेतकऱ्याच्या तरुण मुलासाठी त्यांच्याकडे नवीन योजना आहे का? पक्षाचा काय अजेंडा असणार आहे? कारण सुप्रियाताईंनी युवकांसाठी धोरण पण जाहीर केलं, पण आज देखील सगळ्या वरिष्ठ नागरिकांची एक प्रकारे पक्षामध्ये हुकमत दिसते, तरुणांना स्थान नाही असं वाटतं. आपण जर बघितलं तर लोकसभेला सगळ्यात जास्त तरुण उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत. 2-3च उदाहरणं देतो. कोल्हापूरचे मुन्ना महाडिक, आपण जर बघितलं तर राजीव राजाळे नगरमधून, संजय दिना पाटील मुंबईमधून, आपण अशी वेगवेगळे उमेदवार, परभणीतून आमचे विजय भांबळे, अशा सगळी तरुण फौज आणि तेवढंच महिलांना प्राधान्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे. आणि सगळ्या जाती धर्माच्या, म्हणजे जर संपूर्ण राज्यामध्ये आपण बघितलं तर ब्राह्मण समाजाची उमेदवारी फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंच आनंद परांजपेंसारख्या तरुण सहकार्याला दिलेली आहे. त्यामुळे सर्व समावेशक अशा पद्धतीची उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. त्यामुळे तरुणांचा सन्मान करणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मूळ एजेंडा आहे. तुमचा सन्मान मतदार करतायत का आपण बघणार आहोत, पण मेहकरला जाऊया. कैलास ठाकरे यांचा प्रश्न आलाय. कैलास, प्रश्न विचारा. हॅलो. हा, टीव्हीचा आवाज बंद ठेवून कैलासजी प्रश्न विचारा. हा, बोला मॅडम. हॅलो. हा, विचारा, प्रश्न विचारा तुमचा. हा, साहेबांना प्रश्न आहे. हॅलो. हो, बोला बोला, मी ऐकतोय, बोला आपण. हा, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी शिंगणे साहेबांची इंगळे साहेबांना का दिली? इंगळे साहेबांना का दिली म्हणतायत? हा, कारण असं आहे की ते 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. कदाचित त्यांना विचारायचंय रेखाताईंना का दिली नाही. त्यांनी तसं विचारलं नाही. ओबीसी समाजातले त्या ठिकाणी ते नेते आहेत. एक अत्यंत लो प्रोफाईल अशा प्रकारचा कार्यकर्ता आहे आणि तिथल्या सगळ्या लोकांनी राजेंद्र शिंगणेंनी उभं राहावं अशा प्रकारचा त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली होती. परंतु राजेंद्र शिंगणे म्हणाले की मला राज्यामध्येच काम करायचं आहे, मी काही इच्छुक नाही. त्यामुळं नंतरचं नाव जे आलं ते कृष्णराव इंगळेंचं नाव आलं
आणि म्हणून सर्वानुमते कृष्णराव इंगळेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. हिंगोलीला जाऊया. अंकुश पांगर यांचा फोन आलेला आहे. अंकुश, तुमचा प्रश्न विचारा. हा जाधव साहेब, हा, अंकुश बोला. पांगर बोलतोय. हा सर, तुम्ही माजी राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील यांचं तिकीट कापण्यामागचं कारण काय? काँग्रेस समोर तुम्ही कशामुळे नमतं घेतलं? नाही नाही मित्रांनो, आम्ही नमतं वगैरे काही घेण्याचा प्रश्न उद्भवत तुमच्या नाही. मित्रांना जागा दिलीत रायगड. तिथे सूर्यकांताताईंचं तिकीट कापलं नाही तर ती जागाच आपण काँग्रेस पक्षाला दिलेली आहे आणि त्या जागेच्या बदली आपण रायगड ही जागा घेतलेली आहे. 22 ह्या जागा सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या होत्या, पण आमच्यासमोर पवार साहेबांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो हा मांडला की या वेळेला कोणाच्या जागा किती, म्हणजे काँग्रेसच्या किती आणि राष्ट्रवादीच्या किती याची बेरीज करायची नाही, तर एकूण आघाडीच्या जागा निवडून किती येतील जास्तीत जास्त याची बेरीज करायची. आणि हा विचार जेव्हा समोर आला त्यावेळेला तिथे राजीव सातव सारख्या एका तरुणाला संधी काँग्रेसने देण्याचा निर्णय ज्यावेळेला आमच्या समोर ठेवला, म्हणून हा हिंगोली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी सोडलेला आहे. ठीक आहे, आता आपण एक ब्रेक घेणार आहोत. पण ब्रेक नंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे विजयकुमार गावित हे आता तुमच्या दृष्टीने आरोपी आणि गुन्हेगार कसे झालेले आहेत याबद्दल प्रश्न विचारणार आहोत. ब्रेकवर जाता जाता आठवण करून देतोय, तुम्ही देखील कॉल करून तुमचे प्रश्न जे आहेत ते तुमच्या नेत्यांना विचारू शकता. कॉल करा 022-668-99263 या नंबरवर आणि उत्तरासाठी वाट बघा एका ब्रेकची. विचारा नेत्यांना कार्यक्रमामध्ये भास्कर जाधव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष उत्तर देत आहेत अनेक प्रश्नांना. थेट जाऊया उल्हासनगरला. आकाश कसबे प्रश्न विचारतायत. आकाश, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवून प्रश्न विचारा. हॅलो भास्कर साहेब, नमस्कार. नमस्कार, बोला. सर, मला विचारायचं आहे की विनायक मेटेंबद्दल की मराठा आरक्षणाबाबत पवार साहेब इच्छुक नाहीत का? कारण की आत्ताच बातमी आली की विनायक मेटेंनी महायुतीत प्रवेश केलाय. असं आहे मित्रा की मराठा आरक्षण दिलं पाहिजे या मताशी मी स्वतः आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे सहमत आहे. आत्ताचं जे आरक्षण आहे 52-52.5%, त्याला जरा देखील धक्का न लागता मराठा समाज याला आरक्षण दिलं पाहिजे. त्याच्याकरताच नारायणराव राणेंच्या अध्यक्षतेखाली एक समिती महाराष्ट्र सरकारनंच नेमली. तिचा अहवाल नुकताच आलेला आहे. आचारसंहिता लागू झालेली आहे. निवडणुकीच्या पूर्वी एकाच दिवस जरी आम्ही घोषणा केली असली तरी त्याचं नोटिफिकेशन निघू शकलं नसतं, त्याच्या GR निघू शकला नसता. आणि म्हणून केवळ लोकांना हे दाखवण्याकरता म्हणून ही घोषणा केली असं म्हटलं जाऊ नये आणि न्यायालयीन चौकटीमध्ये ते आरक्षण अडकून पडू नये म्हणून थोडा उशीर झाला तरी चालेल, पण आरक्षण हे लोकांना घोषित केल्यानंतर मिळणारच पाहिजे अशा कायद्याच्या चौकटीत बसून ते देण्याचं ठरलेलं आहे. आणि माझी खात्री आहे आचारसंहिता संपल्याबरोबर त्या संदर्भातला निर्णय नक्की घेतला जाईल. पवार साहेबच त्याच्या पाठीमागे जास्त ताकदीने उभे आहेत. विनायक मेटे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि मेटेंनी मराठा आरक्षणाचं जे राजकारण केलं याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार नाही? लोकांना आता कम्युनिकेशन गॅप राहिलेली नाहीये. लोकांच्याकडे आता कम्युनिकेशनची अनेक साधनं झालेली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आरक्षण मिळण्याकरता निश्चितपणे अग्रेसिव्ह आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता देण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून कायदेशीर बाबीची पूर्तता पण सरकारकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करून घेण्याकरता अग्रेसिव्ह आहे. हे जनतेला माहिती असल्यामुळं विनायक मेटेंनी घाई करू नये असंच मी त्यांना विनंती करेन. आता काय प्रतिक्रिया द्याल? विनायक मेटे महायुती सोबत जात आहेत अधिकृतरित्या, आम्हीच स्क्रीनवर ही बातमी दाखवतोय. नाही, अजून त्यांची 5 तारखेची प्रेस कॉन्फरन्स व्हायची आहे. अजूनही त्यांनी विचार करावा आणि तशा प्रकारचा त्यांनी जर विचार केला तर मराठा समाज हा त्यांच्या कृतीला नक्कीच साथ देणार नाही हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगेन. बीडला जाऊया. गोकुळ बडे यांचा पुढचा प्रश्न आलाय. गोकुळ, प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला. हा सर. हॅलो. बोला. हा सर, गोकुळ बडे बोलतोय बीडवरनं. हा, एवढ्याची गारपिटीनं शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्यात. त्यांचं आणि शासन तर तुमचंच आहे, आघाडी आणि राष्ट्रवादीचं. हॅलो. बोला ना बाळा, ऐकतोय मी. हा, तर मग सगळे तुमचे नेते प्रचारात गुंतलेत. हॅलो. बोला तुमचा. तुमचे सगळे नेते प्रचारात कोट्यवधी रुपयाची उधळण होती आणि शेतकऱ्याला 1 रुपयाही मिळालेला नाही. बर. आणखी मिळालेला नाही. बर. त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे सर? असं आहे की ज्या वेळेला गारपीट झाली त्यावेळेला सगळे राष्ट्रवादीचे नेते हे प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये गेले आणि वय वर्ष 74 असताना सुद्धा पवार साहेबांनी त्यावेळेला शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाऊन घराघरापर्यंत जाऊन मेलेल्या गुराढोरांची पाहणी करून
जी माणसं त्या ठिकाणी मृत पावली त्यांच्या घराघरापर्यंत जाऊन त्यांचं सांत्वन करण्याचं काम हे पवार साहेबांनीच केलं. केंद्रीय कमिटी या ठिकाणी आली आणि सर्वे केला. आचारसंहिता असल्यामुळे निवडणूक आयोगाचा परवानगी घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणं शक्य नव्हतं. महाराष्ट्र सरकारनं तो निर्णय घेतला आणि आता जवळजवळ 4,000 कोटी रुपयांचं पॅकेज हे गारपीटग्रस्त शेतकऱ्यांकरता शासनानं देण्याचा निर्णय घेतलेला आहे. थोडा आपण उशीर म्हणताय, परंतु गारपीट ही एकच दिवस झाली नाही, तर जवळजवळ बरेच दिवस वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या दिवशी होत राहिली. त्यामुळे पंचनामे करावे लागतात. त्याला कायदेशीर त्याला काही जो काही आधार आहे तो घ्यावा लागतो. निश्चितपणे शेतकऱ्यांना ही मदत मिळेल हा मी विश्वास देतो. लासलगावला पुढचा प्रश्न येतोय. आज पवार साहेबांच्या काल आणि आज 2 दिवसात उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे, त्यामुळे कांद्याच्या उत्पादनाच्या क्षेत्रातून हा आलेला फोन महत्वाचा आहे. अजय लवाळे प्रश्न विचारतायत. अजय, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार सर, मी बीडून बोलतोय. आपल्या बीडची जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीची नवीन अशी काही ह्यावर्षी काही अशी नवीन ठोस राष्ट्रवादी भूमिका घेणार आहे का बीडची जागा मिळवण्यासाठी? ठीक आहे, लासलगावहून नाही बीडहून प्रश्न आलेला आहे. राष्ट्रवादी जिंकतील का असं विचारतायत थोडक्यात. बीडची जागा मिळवून देणं हे मित्रांनो तुमच्यासारख्या मतदारांच्या हातामध्येच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे ताकदीनिशी त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे. सुरेश धस सारखा एक अतिशय तरुण सहकारी त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी उतरवलेला आहे. गोपीनाथराव क्षीरसागरांऐवजी त्यांना तिकीट देऊन एक प्रकारे बळीचा बकरा केलाय अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. नाही, विजय नाही होणार असं कुठेतरी मनोवृत्ती कार्यकर्त्यांची दिसत नाही. नाही धुपकर मॅडम, असं आहे की कार्यकर्त्यांची भावना म्हणण्यापेक्षा गोपीनाथराव मुंडेंचं ते स्टेटमेंट आहे. बरं. आणि जर तो बळीचा बकरा असता आणि एवढा कमकुवत उमेदवार जर सुरेश धस हे असते तर गोपीनाथराव मुंडे आज पूर्णपणे बीडमध्ये अडकून पडले नसते. आज गोपीनाथराव मुंडे बीडच्या बाहेर जाऊ शकत नाही, याचा अर्थ समोरचा उमेदवार हा सक्षम आहे. कुठे ते राज्यभर सभा करतायत. आज देखील मुंबईत त्यांची सभा आहे. उलट पवार सतत बीडमध्ये येत आहेत आणि पवारांनी बीडमध्येच राहायला यावं असं त्यांनी परवा विधान केलेलं आहे मुंडेंनी. नाही ठीक आहे, कदाचित मग ते मुंबईला पवार साहेबांना बीडला या म्हणून सांगायला आले असतील असं मी समजतो. पण आमचा उमेदवार निश्चितपणे सक्षम आहे आणि यावेळेला तिथली जनता हे नक्की परिवर्तन घडवेल हे आपण निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी बघाल. बारामतीला जाऊया. सचिन बाने यांचा पुढचा फोन आलाय. सचिन, प्रश्न विचारा सलग. भास्कर साहेब नमस्कार. नमस्कार. सच्चा कार्यकर्ता बोलतोय राष्ट्रवादीचा बारामतीहून. मला एकच फक्त तुम्हाला सांगायचं की तुम्ही आता 3 मंत्री फक्त मैदानात उतरले. राहिलेल्या सर्व मंत्र्यांनी जोरात ताकद लावून रायगडची, हातकणंगले, बीड ह्या जागा आपल्याला जिंकायच्याच आहेत आणि त्यासाठी जीवाचं रान करणं हे तुमचं सर्व मंत्र्यांचं काम आहे. आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला कमीत कमी 14 जागा आणायच्याच आहेत. सचिनजी, तुम्ही सच्चे कार्यकर्ते आहात, पण हातकणंगलेच्या मैदानातून राष्ट्रवादीने आधीच माघार घेतलेली आहे. काँग्रेसला दान केली आहे जागा तुम्ही फॉर्म्युला बदलत. सचिनजी, असं आहे की ही तुमची जी तळमळ आहे हीच तळमळ सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता त्याच ध्येयानं प्रेरित होऊन कामाला लागलाय. तुमच्या मनातल्या भावना निश्चितपणे पूर्ण होतील. ते मंत्र्यांबद्दल बोलतायत म्हणून विचारते. एक मंत्री तुमच्या गोटातून बाहेर पडलेत, अपक्ष आहेत, विजयकुमार गावित. त्यांची मुलगी भाजपच्या प्लॅटफॉर्मवर गेलेली आहे, ते देखील उघडपणे प्रचार करतायत. मंत्रिमंडळातून बाहेर पडताच विजयकुमार गावितांच्या मागे चौकशीचा ससेमिरा काल लागला. हे नेमकं काय म्हणायचं? नाही, असं नाही. काही ज्या वेळेला विजयकुमार गावितांनी चूक करू नये ही आम्ही त्यांना पूर्व कल्पना दिलेली होती. म्हणजे दबाव टाकत होतात की जर तुम्ही भाजपच्या भाजपशी जवळीक साधलात तर तुमच्या मागे आम्ही चौकशी लावू. हे ब्लॅकमेलिंग होतं पॉलिटिकल? अजिबात नाही. मी त्यांना प्रांताध्यक्ष आणि त्यांचा मित्र म्हणून मी सांगितलं की शेवटी जर अशा पद्धतीने तुम्ही चूक केलीत आणि तुमच्या मुलीला जर दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर तर उभं केलं तर शेवटी आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागेल ही त्यांना पूर्व कल्पना दिली होती. कारवाई म्हणजे कुठली? मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची. आपण म्हणता ती नाही. त्याच्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून आम्ही काढून टाकलं, परंतु त्यांना पक्षातून काढून टाकलं नव्हतं. ठीक आहे, आता मुलगी भारतीय जनता पार्टीकडून उभी राहिली, पण तुम्ही त्या प्रचारामध्ये जायचं नाही किंवा त्या व्यासपीठावर जायचं नाही. त्यांनी पुन्हा चूक केली म्हणून त्यांना पक्षातून त्या ठिकाणी निलंबित सुद्धा करण्यात आलंय. राहिलं त्यांच्याबद्दलच्या ज्या काही चौकशा आहेत हे आज मी वर्तमानपत्रामध्ये मी वाचलं. वस्तुस्थिती मला खरी माहीत नाही, पण त्याचा आणि राजकारणाचा काडी मात्र संबंध लावण्याचं काही कारण नाही, कारण त्यांच्या त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या चौकशा यापूर्वीपासूनच सुरू होत्या.
मंत्रिमंडळाने खरं तर परवानगी दिली नव्हती आणि आता आपण बघतोय गावित मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यावर त्यांच्या मागे चौकशी लागलेली आहे. मला असं वाटतं मॅडम की ती आताही कोर्टाने दिलेली आहे, आताही पण ते- मंत्रिमंडळाने देणार नाही, कारण मंत्रिमंडळाची बैठकच झालेली नाही झालेली नाही, पण कोर्टाच्या अखत्यारीत आता ते प्रकरण आहे आणि जेव्हा मंत्रिमंडळाकडे ते येईल त्यावेळी ते मंत्री नाही आहेत आता, त्यामुळे नक्कीच ही चौकशी होईल. राष्ट्रवादीचं कवच गेलंय आता. आणि मंत्री असताना जे प्रोटेक्शन मिळतं ते कायदेशीर दृष्ट्या घटनात्मक दृष्ट्या त्यांना मिळेल की नाही मला शंका वाटते. निलंबन करायला एवढा उशीर का केला गावितांचा? त्यांचे आमदारकी वाचवण्यासाठी? नाही, त्याला एक प्रोसिजर असतं, शेवटी प्रोसिजर असतं. निलंबन करायचं असेल आणि त्यांना त्यांची आमदारकी जावी असं जर आपल्याला वाटत असेल तर पहिल्यांदा निलंबनाची नोटीस द्यावी लागते, त्यांचा खुलासा घ्यावा लागतो, त्यांनी केलेल्या चुकांचे पुरावे गोळा करावे लागतात आणि मग आमदारकी. नाहीतर निलंबनानं फक्त आमदारकी शाबूत राहते, माणूस निलंबित होतो त्या पदावरून पण त्याची आमदारकी जात नाही. आपल्याला जर त्यांची आमदारकी घालवायची असेल तर कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या. आता काय केलं जाणार आहे गावितांच्या बद्दल? त्या संदर्भामध्ये पूर्ण मी जे काही करावं लागतं, एव्हिडन्स गोळा करावे लागतात, पुरावे, ते करायचं काम सुरू आहे. आमदारकी त्यांची जावी यासाठी प्रयत्न करणार राष्ट्रवादी? जरूर करावेच लागणार, दुसरा पर्याय काय. एक ब्रेक घेणार आहोत आणि आणखी काही प्रश्नांची उत्तरं विचारणार आहोत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये लोकसभेच्या निमित्ताने झालेली ही दिलजमाई पुढच्या राज्याच्या निवडणुकांपर्यंत टिकणार की यात बिघाड येणार हे जाणून घेणार आहोत ब्रेक नंतर. पहा फक्त IBN लोकमत. विचारा नेत्यांना कार्यक्रमामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची तयारी जी आहे त्याबद्दलची उत्तरं देण्यासाठी भास्कर जाधव IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. भास्कर जाधव, तुम्ही सांगताय की विजय होणार, बीडचा असेल किंवा हातकणंगलेची आघाडीची जागा निघेल असं, पण मुंबईमध्ये देखील थोडं आपण बघूया. संजय दिना पाटील यांचा गेल्या वेळी विजय झालेला, पण आता ज्या पद्धतीने ते बॅकफूटवर गेलेले दिसत आहेत, काय वाटतं ही जागा राष्ट्रवादीच्या पदरात पडणार की नाही? असं आहे की मागच्या वेळेला ती जागा आम्हाला निवडून येण्याकरता खूप अडचणी होत्या, मनसेचं आव्हान होतं विशेषतः. आणि या वेळेला अक्षरशः 5 वर्ष संजय दिना पाटलांनी सगळ्या समाजाकरता जे काम केलेलं काम केलंय असं म्हणताय? खूप काम. माझे जर माहिती असेल, मी त्या मतदारसंघात रिपोर्टिंगसाठी गेले त्यावेळी खासदार लापता नावाचे आंदोलन तिथले लोक करत होते संजय दिना पाटलांबद्दल. त्यांच्या मातोश्री खूप चांगल्या प्रकारचं काम करतात, पण ते खासदार त्यांच्या सौभाग्यवती काम करतात, त्या वेगळ्या ठिकाणचं काम करतात, स्थानिक स्वराज्य संस्थेत असल्यामुळे. आणि ते स्वतः असं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेव लोकप्रतिनिधी असेल की रात्री संपूर्ण रात्रभर कोणालाही कधीही कुठल्याही कामाकरता अवेलेबल राहणारा लोकप्रतिनिधी म्हणून संजय दिना पाटलांची ओळख आहे. त्यामुळं त्यांनी गेल्या 5 वर्षापूर्वी त्यांच्याकडे अशा पद्धतीचं कुठलंही काम नव्हतं, आता त्यांच्याकडे काम आहे. पण वेगवेगळे उमेदवार देखील उभे राहिलेले आहेत. आता जी नावं पुढे येत आहेत आणि अजून प्रत्यक्षपणे उमेदवारी अर्ज भरलेले नाहीत, आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल. ठीक आहे, इचलकरंजीला जाऊया. स्वप्नील फडतारे प्रश्न विचारतायत. स्वप्नील, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि भास्कर जाधव यांना प्रश्न विचारा. हॅलो, बोला 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 स्वप्नील. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार साहेब, मी इचलकरंजीहून बोलतोय. साहेब, इचलकरंजी मधून राष्ट्रवादीची सीट के नाही म्हणजे जयंत पाटील साहेब आपले उभा राहायचे होते आणि नंतर काँग्रेसला जागा द्यायला काय भानगड आहे, असं काय झालं साहेब? काय भानगड आहे? भानगड वगैरे काय नाही मित्रा. त्याच्यामध्ये असं आहे की जयंतराव पाटील हे सांगली जिल्ह्यातले आहेत आणि सांगली जिल्ह्यातले 2 विधानसभा मतदारसंघ हे हातकणंगले विधानसभा मतदारसंघात येतात आणि कोल्हापूर मधले 4 विधानसभा मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये येतात. आणि जर कधीही उमेदवार द्यायचं म्हटलं तर त्या 4 विधानसभा मतदारसंघातलाच उमेदवार प्रभावी ठरू शकतो. आणि त्या तुलनेने जर विचार केला तर कल्लादादा आवाडे हे अत्यंत प्रभावी, अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आणि प्रभावी उमेदवार असल्यामुळं आम्ही ती जागा त्यांना पूर्णपणे सोडलेली आहे. जयंतरावांचा कधी जर कोल्हापूरमध्ये जर मतदारसंघ असता तर निश्चितपणे जयंतराव उभे राहिले असते. अहमदनगरला जाऊया. तुषार लांडे यांचा फोन आलेला आहे. तुषार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, मी राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता बोलतोय. सर, आपण नगरची उमेदवारी राजभाऊ राजळे यांना दिलेली आहे. होय. तर आपल्याच पक्षातून पाचपुते हे त्या उमेदवारीबद्दल फार नाराज आहे. त्यांची नाराजी तुम्ही कशी दूर कराल? असं आहे की सर्वांना विचारूनच ही उमेदवारी दिलेली आहे आणि बबनराव दादा पाचपुते हे बिलकुल नाराज नाहीत. किंबहुना बबनराव दादा पाचपुतेंनी उभं राहावं असा आमचा पूर्वीचा प्रयत्न होता, परंतु बबनराव दादा पाचपुतेंनी मी उभं राहणार नाही म्हणून सांगितलं आणि राजीव राजळेंसारखा एक तरुण आणि अत्यंत उच्च शिक्षित अशा उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे. बबनराव दादा हे नगर जिल्ह्यातल्या सगळ्यात जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघापेक्षा सर्वाधिक जास्त मताधिक्य राजीव राजळेंना देतील. कन्नडला जाऊया. गंगाधर पाटील यांचा फोन आलाय. गंगाधर, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवून सलग प्रश्न विचारा.
हॅलो. हा बोला. हा नमस्कार सर. नमस्कार सर आपले विनायक मेटे आपले महायुती बरोबर जात आहे. बर. तुम्ही जर सगळे आपलं मराठ्यांना जर आरक्षण दिलं असतं तर चांगलं झालं असतं बा. सगळे खरं तर आताच याबद्दलचं उत्तर दिलेलं आहे. आज विनायक मेटे पत्रकार परिषद घेत आहेत अशी माहिती आमच्या स्क्रीनवर चाललेली आहे. त्यामुळे भास्कर जाधव त्यांना सांगतायत धीर धरा. पुन्हा एकदा तोच प्रश्न आला. निश्चितपणे आपण मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. असलेल्या आरक्षणाला धक्का न लागता देणार आहोत. ती जवळजवळ प्रक्रिया कायदेशीर दृष्ट्या देखील पूर्ण झालेली आहे आणि लवकरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल. इतके दिवस आपण सर्वांनी थोडा धीर धरला, तसा काही दिवस धीर धरावा अशी माझी विनंती आहे. भास्कर जाधवजी, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही सांगताय ह्या जागा काढू त्या जागा काढू, बंडखोरीचं आव्हान नाही. संजय खोडके जे तुमचे म्हणजे महत्त्वाचे नेते आहेत, जे सरचिटणीस आहेत, ते नाराज आहेत आणि अख्खी अमरावतीतली कार्यकर्त्यांची फळी, जे खरे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, ते आता तिथे म्हणजे बसपाचा जो उमेदवार आहे त्यांना मदत करतील अशी चर्चा रंगलेली आहे राजकीय वर्तुळामध्ये. देवपारेंची सीट निघणार, मग नवनीत राणांपुढे काय आव्हान असणार आहे राष्ट्रवादीचंच अंतर्गत? असं आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार नाही. तिथे 3 आमदार आहेत, ते काँग्रेसचे आहेत. 1 आमदार आहेत, ते रवी राणा अपक्ष आहेत आणि शिवसेनेचा आमदार आहे. मुळामध्ये आमचं अमरावती शहरापुरेचं थोडंसं काम आहे आणि बाकी जिल्ह्यामध्ये आमचे तसे काही लोकप्रतिनिधी नाही. पण नवनीत राणासारखी एक अत्यंत चांगल्या प्रकारचे उमेदवार की ज्यांच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपप्रचार झाला होता. मी देखील त्यांना स्वतःहून कधी पाहिलं नव्हतं किंवा भेटण्याचा कधी योग आला नव्हता. पण ज्या वेळेला मी त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रचारला गेलो त्यावेळेला एक महिलेची अनेक प्रकारची म्हणजे एक उत्तम गृहिणी, एक आदर्श महिला आणि महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्यानंतर तिच्या अंगातून उडणाऱ्या लाही सारख्या त्या जे काही संताप त्याचा असतो आणि जिला रणरागिणी म्हणतात तो अवतार मी यांचा आमच्या नवनीत राणांचा पाहिला आणि त्यांनी केलेलं मेळघाटपासून जे काम पाहिलं, माझी खात्री आहे की त्या ठिकाणी कोणीही पुढच्या काळामध्ये विरोध करणार नाही. पण खोडके नाराज आहेत ना अजून देखील? मी एवढंच सांगेन की खोडके हे मी प्रांताध्यक्ष आहेत, ते सरचिटणीस आहेत. मी त्यांना समजावून सांगितलेलं आहे. त्यांनी तशा प्रकारची चूक करू नये हे मी त्यांना सांगितलेलं आहे आणि माझी खात्री आहे की 29 तारखेला म्हणजेच उद्या पवार साहेब अमरावतीमध्ये आहेत, हा विषय संपलेला असेल. की त्यांच्यावर देखील कारवाई करणार? 29 तारखेला ते आपल्या प्रचारामध्ये आणि ह्या प्रवाहामध्ये सामील होतील, हे आपण बघाल. ठीक आहे, बघू आपण काय कारवाई करताय की त्यांची नाराजी दूर करताय. पण बीडला जाऊया पुन्हा एकदा. विक्रम डोईफोडे यांचा प्रश्न आलाय. विक्रम, तुमचा प्रश्न विचारा. हा जाधव साहेब. बोला विक्रमजी. माझा प्रश्न आहे की आता तुम्ही म्हणले की गोपीनाथराव मुंडे साहेब ज्यांच्या पाठीमागे आहेत तिथं घराघरात भांडणं लागतात, परंतु माझा आपणाला प्रश्न आहे की मुंडेंच्या घरात राष्ट्रवादीनेच भांडणं लावली आणि धनंजयला तुम्ही का समजून सांगितलं नाही की तू बाबा आमच्याकडे येऊ नको, तुझ्या घरात भांडणं लागतील? सांगतील राजकारणाचा तुमचा स्वार्थ आहे असं म्हणतात. मला माहित होता हा प्रश्न कोणतरी विचारणार मला, पण पहिली सुरुवात गोपीनाथरावांनी केली. विजयसिंह मोहिते पाटलांचा भाऊ प्रतापसिंह मोहिते पाटील फोडण्याचं काम पहिल्यांदा गोपीनाथरावांनी केलं. त्या ठिकाणी अभयसिंह राजे भोसलेंचा पुतण्या उदयसिंह राजे भोसलेंना फोडण्याचं काम पहिल्यांदा गोपीनाथराव मुंडेंनी केलं. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांची सूनबाई आणि नातू यांना फोडण्याचं काम, घर फोडण्याचं काम गोपीनाथरावांनी पहिल्यांदा केलं. आत्ताच नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित आणि त्यांची कन्या हिना गावित यांच्याकरता ह्यांचं सुद्धा घर फोडण्याचं काम गोपीनाथरावांनी केलं. आणि म्हणून गोपीनाथराव फक्त दुसरीकडे बोट दाखवतात आणि टीका करतात, त्यांना तो बोलण्याचा अधिकार नाही. धनंजय मुंडे हे स्वतःहूनच त्या ठिकाणी आमदार असताना त्यांनी आमदारकी सोडून ते आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत. पण राष्ट्रवादीने गोपीनाथ मुंडेंची फार धास्ती घेतली असं वाटतं? बिलकुल नाही. गोपीनाथराव मुंडेंनी पवार घराण्यावर सातत्यानं सगळ्या मर्यादा सोडून ज्या काही टीका आरोप केले आणि सातत्यानं मी पवार घराण्याचा कर्दनकाळ आहे. राजकारणामध्ये माणसानं किती द्वेषानं वागावं, किती सुडानं वागावं त्याची पातळी गोपीनाथरावांनी सोडल्यामुळं आम्हाला देखील लोकशाही मार्गानं गोपीनाथरावांना राजकीय दृष्ट्या नामोहरम करावंच लागणार आणि ते आम्ही करणार आहोत. ठीक आहे. या सगळ्यामध्ये खरं तर 2दा मतदान करायचं असेल किंवा बोगस मतदानाबद्दल देखील प्रश्न येणार आहेत. धनंजयचं नाव आलंय त्यामुळे. पण धुळ्याला जाऊया. प्रकाश मराठे यांचा प्रश्न आलाय. प्रकाश, तुमचा प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज बंद ठेवा प्रकाशजी, नाही तर तुमचा फोनचा आवाज नाही पोहोचू शकणार आमच्यापर्यंत. नमस्कार जाधव साहेब. नमस्कार, मी प्रकाश मराठे बोलतोय धुळ्यावरून. नमस्कार प्रकाशराव.
नमस्कार सर. माझा आपला एक प्रश्न असा आहे की गोविंदराव अधिक पक्षाचे ज्येष्ठ नेते ते कुठे एवढ्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठेही दिसत नाही आहेत आणि आपण शिवसेनेमध्ये असताना सुद्धा आता आपण जी गोपीनाथरावांबद्दल जी चर्चा केली त्याच अनुषंगाने आपण कसे काय मातोश्रीवर कशी काय टीका करता आपण एवढ्या मोठ्या याने? झालं का तुमचं? झालाय प्रश्न, समजे उत्तर द्या. गोविंदरावजी अधिक यांना पहिल्यांदा आम्ही जे काही महाराष्ट्राच्या बाहेर ज्या काही जागा आम्ही लढवतो आहोत त्या गुजरात राज्याची जबाबदारी ही गोविंदराव अधिकांच्यावर दिलेली आहे आणि ते गुजरात राज्याची जबाबदारी गोविंदराव अधिक सांभाळतायत. कारण अजूनपर्यंत ती जबाबदारी प्रफुल्लभाई पटेल यांच्याकडे होती, पण ते उमेदवार असल्यामुळे पूर्ण वेळ देऊ शकणार नाहीत. राहता राहिला प्रश्न, मी पक्षातून बाहेर पडल्यापासून या क्षणापर्यंत कधीही मातोश्रीवर टीका केलेली नाही, कधीही मातोश्रीबद्दल मी अनुद्गार काढलेले नाहीत. कधीही आपण मातोश्रीबद्दल मी अनुद्गार काढले असतील तर माझ्या लक्षामध्ये आणून द्या, मी जाहीरपणे ते समजून घेईन. एका ब्रेकची वेळ झालेली आहे, ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा भास्कर जाधव यांच्यासोबत प्रश्नोत्तरांची जुगलबंदी आपण बघणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. भास्करजी, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आघाडीतली बिघाडी पूर्ण कमी झाली असं एक चित्र तयार केलं जातंय, पण राज्याच्या निवडणुकीपर्यंत हा मेळ असाच दिसणार आहे की अधिक ताणली जाणार आहे आघाडी? पूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली मतांची म्हणजे मतभेदांची दरी वाढली होती ती पूर्णपणे कमी झालेली आहे आणि ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. पुढे पुढे ही दरी पूर्णपणे नष्ट होईल. पण भांडणं उरणार नाही होणार आता, कारण शेवटी भांडणामुळे आमचं नुकसान होतं हे आमच्या दोघांच्याही लक्षात आलेलं आहे. राज्यात काय असणार आहे? काँग्रेसला मागे टाकून राष्ट्रवादीला पुढे यायचं स्वप्न आहे राष्ट्रवादीचं? नाही, असं आहे की दोघांनाही आपापला पक्ष वाढवायचा आहे, पण आम्हाला एक जाणीव आहे की आमच्यापेक्षा काँग्रेस हा निश्चितपणे मोठा पक्ष आहे आणि तो मोठाच राहणार आहे हे आम्ही स्वीकारलेलं आहे. परंतु प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवणं आणि तो प्रयत्न करणं काही चुकीचं आहे असं काही मानायचं कारण नाही. अजितदादा मुख्यमंत्री बनावे तर राष्ट्रवादीचं स्वप्न आहे? नाही, असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला तर निश्चितपणे आम्हाला त्याचा आनंद वाटणारच आहे आमचा पक्ष म्हणून. पण आम्ही मुळातच जागा कमी लढवतो, त्यामुळे आमच्या जागा ह्या कमीच येतात आणि कमी येतील आणि जास्त जागा काँग्रेसच्याच येतात, त्यामुळे मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच होणार, आमचा होणार व्हावा असं वाटणं स्वाभाविक. पण दादा झाले तर आवडतील? निश्चितपणे, नक्कीच आवडेल. एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे पुन्हा एकदा कोकणात. तुमचे एकेकाळचे सहकारी रमेश कदम हे आता विरोधात तिथे उभे राहिलेले आहेत, त्यांच्यामुळे राष्ट्रवादीचं नुकसान होईल आणि कितपत त्या सगळ्याचा फटका बसेल असं वाटतं? ते माझे सहकारी कधीही नव्हते, ते नेहमी माझ्या विरोधात राहिलेत, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल कधीही बोलत नाही आणि आता तर बोलायचा प्रश्नच उद्भवत नाही. ठीक आहे, पण फटका बसेल असं वाटतं? आम्हाला ते मदतच करतील. फटका बसण्याच्या ऐवजी ते आम्हाला निश्चितपणे मदतच करतील, कारण त्यांच्या आणि तटकरे साहेबांचे संबंध हे सर्वश्रुत आहेत. येवल्याहून शेवटचा फोन आलाय कार्यक्रमातला बापू शेलार यांचा. बापू, टीव्हीचा आवाज बंद करा आणि प्रश्न विचारा. सर हॅलो. हा बोला. हा जाधव साहेब, आमचा प्रश्न असा आहे की आमच्या इकडे जे कांद्याचं नुकसान झालं, बर कांद्याचं नुकसान म्हणजे गारपीट थोडं कमी प्रमाणात झाली, पण जे कांद्याचं नुकसान झालं 50% अवरेज घटलं आमचं आलं. बर, त्याला काही सरकार मदत करेल का आम्हाला? खरंय, उत्तर महाराष्ट्रात दौरा सुरू आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांचा, पण शेतकऱ्याचा हा सगळा जो आवाज आहे तो अजून कुठे सरकारच्या कानापर्यंत पोहोचताना नाही दिसत आहे. असं आहे की केंद्रीय कृषी मंत्री हे देशाचे असतात आणि राज्याचे कृषी मंत्री हे राज्याचे असतात, पण तरी देखील केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जी केंद्रीय कमिटी पाठवलेली आहे त्याच्यामध्ये गारपीटग्रस्त जे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये त्या सर्व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नक्की मदत मिळेल, त्याचप्रमाणे यांना सुद्धा मदत पण गारपीटग्रस्तांचा हा सगळा जो आक्रोश आहे, मतपेटीमध्ये या सगळ्याचा फटका बसेल राष्ट्रवादीला अशी भीती नाही वाटत? नाही, एका वर्षामध्ये 3 नैसर्गिक संकट आली. सुका दुष्काळ आला काही भागामध्ये महाराष्ट्रातल्या, त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली आणि आता ही अवकाळी पाऊस जो पडला, गारपीट झाली मोठ्या प्रमाणामध्ये. ही तिन्ही नैसर्गिक संकट आणि ह्या तिन्ही नैसर्गिक संकटाला विशेष करून आदरणीय पवार साहेब आणि आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिले
आणि शेतकऱ्यांना माहित आहे की नैसर्गिक संकट हे काही मानव निर्मित संकट नाही असं तुम्ही आणि या संकटाला आघाडी सरकार उभं राहिले, आघाडी सरकारच्या पाठीमागेच मतदार उभा राहतील अशी माझी खात्री आहे. धन्यवाद भास्कर जाधव, आज स्टुडिओमध्ये आलात आणि मनमोकळेपणाने सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलात या सगळ्याबद्दल. उद्या देखील विचारा नेत्यांना या कार्यक्रमामध्ये सोमवारी आपण आता पुन्हा भेटणार आहोत नव्या नेत्यासह आणि नव्या प्रश्नोत्तराच्या जुगलबंदीसह. पहा फक्त IBN लोकमत.